नमस्कार मित्रांनो. डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण बायंगी हे जे कोकणामध्ये भूत आढळतं, हा जो प्रेतात्मा आहे त्याच्याविषयी असलेली एक भयानक 2 अनुभव आणि नक्की बायंगी म्हणजे काय? किंवा तिची निर्मिती कशी होते? किंवा ते भूत करतं काय? याच्याविषयी आजची ही कथा आहे. तर मित्रांनो, बायांगी हे भूत कोकणामध्ये सर्रास मिळतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळत नाही. तर ते स्पेशली कोकणामध्ये बायांगी हे भूत मिळतं. जे भूत पहिलं असं भूत आहे, की जे विकत मिळतं पैशामध्ये. आपल्याला घरी घेऊन जाता येतं. त्याच्याकडनं आपलं भलं करून घेता येतं. गोव्यामध्ये एखाद्या ठिकाणी हे बायंगी मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त कोकणाव्यतिरिक्त अजून कुठेही बायंगी हे विकत मिळत नाही. तर मित्रांनो, हे बायंगी भूत नेमकं तयार कसं होतं? किंवा त्याची निर्मिती कशी होते? त्याची उत्पत्ती कशी होते? पृथ्वी तलावरती एखाद्या व्यक्तीला मरण येतं किंवा त्याचा नैसर्गिक मृत्यू होतो. तेव्हा त्याचा प्रेतात्मा असतो ना, तेव्हा त्याला सद्गती मिळते. म्हणजे तो मोक्षप्राप्तीकडे जातो किंवा पुढच्या गतीला तो जातो. परंतु पृथ्वीवरती असे काही मृत्यू होतात. म्हणजे कसे? तर एखाद्याचा अपघात होतो, एखादा बुडून मरण पावतो, एखाद्याने आत्महत्या केली किंवा एखाद्याचं मरण्याचं वय नव्हतं तरी देखील त्याचा काही ना काही कारणास्तव आजारपण असतो किंवा काही कारणास्तव मृत्यू होतो. तर असे जे प्रेतात्मे असतात ना, ते सगळे या पृथ्वी तलावरती वावरत असतात आणि त्यांची दुनिया एक असते. माणसांसारखे आपण जसे वावरतो, इकडे जातो, तिकडे जातो किंवा आपल्या ज्या काही इच्छा, आकांक्षा असतात त्या आपण पूर्ण करतो. तशाच त्या प्रेतात्म्यांची इच्छा, आकांक्षा म्हणजे त्यांच्या असतात आणि त्या कोणाकडून पूर्ण करून घ्यायच्या? म्हणून त्यासाठी ते एखाद्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात किंवा त्याचं शरीर कब्जामध्ये घेतात आणि त्याच्यामार्फत ते आपले ज्या इच्छा आकांक्षा त्या पूर्ण करत असतात. हे जे प्रेतात्मे सतत पृथ्वी तलावरती भटकत असतात किंवा अशा माणसाच्या शोधामध्ये असतात, की ज्याच्या अंगामध्ये आपल्याला शिरता येईल आणि आपलं कार्य साध्य करता येईल. तर मित्रांनो, जे पृथ्वी तलावरती जे असे मांत्रिक, तांत्रिक, अघोरी विद्यावाले बाबा असतात, जे आपल्या मंत्र सामर्थ्याच्या जोरावर, आपल्या साधनेच्या जोरावरती ह्या सगळ्या अतृप्त आत्म्यांना कैद करतात आपल्यामध्ये किंवा आपल्या हातामध्ये ते कैद करून ठेवतात. जेणेकरून ते तो मांत्रिक सांगतो तसं ते वागू लागतात. आणि ह्या सगळ्या ज्या मांत्रिकाने हे सगळे असे प्रेतात्मे जे आपल्या कब्जामध्ये केलेले असतात ना, त्या प्रेतात्म्यांना तो नारळाच्या रूपामध्ये, त्याच्या नारळामध्ये बंदिस्त करून त्या प्रेतात्म्याला बायंगीच्या रूपामध्ये इतरांना विकतो. आणि त्या मांत्रिकाचं एवढं मंत्र सामर्थ्य असतं किंवा साधना त्याची एवढी असते, की तो प्रेतात्म्याला तो मांत्रिक सांगतो, की या माणसाबरोबर तू जा, या माणसाने तुला विकत घेतलंय आणि त्याच्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण कर. असं तो मांत्रिक त्या बायंगीला म्हणजे त्या प्रेतात्म्याला सांगत असतो. ही बायंगी तुम्हाला अशी नारळामध्ये मंतरून किंवा त्याच्यामध्ये कैद करून तो मांत्रिक देतो. दुसरी बायंगी असते ती हुकमाची बायंगी असते. म्हणजे हा काय प्रकार आहे? तर तो मांत्रिक हुकूम देतो नुसतं, म्हणजे तुमच्या हातात तो नारळ वगैरे काही देत नाही. तर त्या प्रेतात्म्याला फक्त हुकूम देतो, की तू अमुक-अमुक माणसाबरोबर जा आणि त्याचं भलं कर. असा तो हुकूम देतो आणि तो प्रेतात्मा मग त्या माणसाबरोबर जाऊन मग त्याचं भलं करतो किंवा त्याच्या बाबतीमध्ये ज्या काही त्याच्या इच्छा आकांक्षा असतात त्या त्या माणसाच्या पूर्ण करतो. आता ही बायंगी नक्की करते काय? जी काही नवीन निर्माण करून किंवा उत्पत्ती करून तुम्हाला देत नाही. तर कोणाचं तरी काढून घ्यायचं, कोणाचं तरी ओरबाडून घ्यायचं आणि तुम्हाला द्यायचं. हेच तिचं काम असतं. म्हणजे तुम्हाला श्रीमंत करत असताना तो एखाद्या माणसाला भिकारी करत असतो. त्याला धुळीला मिळवत असतो आणि तुमचं घर भरत असतो. जी बायंगी त्याच्यामध्ये असलेला प्रेतात्मा. याच्या पलीकडे त्याचा काही रोल नसतो किंवा त्याचं काम काही नसतं. नवीन उत्पत्ती त्याच्याकडनं होत नाही. कारण तो प्रेतात्मा आहे, ती निगेटिव्ह शक्ती आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडनं हेच वाईट काम होणार असतं, की दुसऱ्याचं काढायचं आणि तुझं घर भरायचं. तर दुसऱ्याचं ओरबाडायचं आणि तुझ्या स्वाधीन करायचं, तुझी भरभराट करायची आणि त्याला भिकारी करायचं. म्हणजे असं एक जर घम्याला आपण माती खोदली जमिनीतून, तर तिथे खड्डा होतो आणि दुसरीकडे ढीग तयार होतो. तर हीच ती प्रोसेस आहे बायंगीची. मित्रांनो, पहिला अनुभव याच्या संदर्भातला मी तुम्हाला सांगतो. एक मनोहर नावाचा एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याला 2 भाऊ होते आणि ते दोन्ही भाऊ गव्हर्नमेंट सर्व्हंट, दोघांनाही सरकारी नोकरी होती. जोपर्यंत यांची लग्न झाली नव्हती तोपर्यंत तिघे भाऊ एकत्र होते. जशी ह्यांची लग्न झाली,
सगळ्यांचे संसार वेगवेगळे झाले आणि सगळेजण वेगवेगळे आपापला संसार करू लागले. आता दोन्ही भाऊ मनोहरचे गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली. त्यांनी बंगला बांधला, समोर 2 गाड्या लागल्या, 2-3 टू व्हीलर आले आणि त्यांची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे त्यांची भरभराट झाली. आता हा भाऊ मनोहर आणि त्याची पत्नी हे सगळं विचार करतायत, की आमच्या वाट्याला शेती आली. ते दोघांना सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांची आज परिस्थिती तशी आहे, बंगला आहे, गाडी आहे. आपल्याकडे काय आहे? आणि मग त्या शेती करून आम्ही किती कमवणार? आणि मित्रांनो खरंच आहे. जर एखादी शेती असेल ना, तर शेतीचं उत्पन्न हे लिमिटेड असतं. एका ठराविक उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न दुप्पट-तिप्पट तुमचं होत नाही. समजा ह्या वर्षी 2,00,000 आलं, तर पुढच्या वर्षी 2,25,000 होईल. पण ते 4,00,000 5,00,000 होणार नाही. त्याच्यामुळे मनोहरची परिस्थिती ही तशीच राहते, कारण तो शेतकरी असतो. परंतु त्याची बायको आणि तो सतत विचार करत असतो, की आपण श्रीमंत कसे होऊ? काही ना काही साम-दाम, दंडभेद काही करून आपल्याला आपण श्रीमंत झालं पाहिजे. आपल्या भावांची तोडीस तोड आपले संसार झाले पाहिजे. श्रीमंती त्यांच्या इतकी आपल्या घरी आली पाहिजे. आणि मित्रांनो ह्या सगळ्या हव्यासापोटी, ह्या सगळ्या शॉर्टकट मार्गाने ही धनसंपत्ती कमवण्याच्या नादामध्ये त्याच्या मनामध्ये विचार येतो तो बायंगीचा. त्यांच्या पाहुण्यातला एक माणूस असतो. त्याला त्या सगळ्या बायंगीची माहिती असते. ती मनोहरला ही माहिती असते, की तो सगळं ते बायंगी ज्याच्या कोणाकडे मिळते ते त्याला माहिती आहे. हे दोघेही नवरा-बायको एक दिवशी त्याच्याकडे जातात आणि त्याला सांगतात, की असं-असं आम्हाला बायंगी आणायची आहे. जर तुम्ही आम्हाला मदत केली, तर आम्हाला बायंगी आणून तुम्ही द्या किंवा जो कोण मांत्रिक असेल त्याला जे काही पैसे द्यायचे असतील ₹5,000, ₹10,000, ₹25,000, ₹50,000 ते आम्ही देऊ. पण आम्हाला बायंगी पाहिजे. कारण आम्हाला श्रीमंत व्हायचंय. तो जो पाहुणा असतो त्यांचा तो हडबडतो म्हणतो, "तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? मला माहिती आहे तो मांत्रिक बायंगी देतो. तो मला माहिती आहे तो माझ्या ओळखीचा. मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. पण त्याच्यामध्ये मरण देखील आहे. ती बायंगी जर तुम्ही आणली, तर तुमची भरभराट करेल देखील आणि काही कालांतराने जर तुमच्याकडून काही चुका झाल्या, तर तुम्हाला ती धुळीला मिळेल. अक्षरशः तुमचं कुटुंब नष्ट करून टाकेल, उद्ध्वस्त करून टाकेल, अशी ती बायंगी असते. तर हा म्हणतो, की "मी सगळी चौकशी केली आहे. तू फक्त मला त्या बायंगीकडे घेऊन चल." आणि त्या पाहुण्याला तो कसं तरी एकदा तयार करतो. दोघेही मनोहर, त्याची बायको हे घरी येतात. 4 दिवसांनी मनोहर त्या पाहुण्याला घेऊन ज्या ठिकाणी बायंगी मिळते, ज्या गावात बायंगी मिळते, कोकणातल्या त्या गावात तो दाखल होतो त्या मांत्रिकाकडे. आता ते मांत्रिकाचं घर, हे होम हवन चालू असतं. मंत्र उच्चारत असतो तो. त्याची विद्या, त्याची साधना सगळी सुरू असते. आणि त्याच्याकडे येणारी माणसं ही बायंगी न्यायलाच येणारी होती. त्याच्यामुळे त्याला काही आश्चर्य वाटत नाही. आता तो पाहुणा आणि मनोहर त्याच्यासमोर बसून त्या मांत्रिकाला सांगतात, की "आम्हाला बायंगी पाहिजे" म्हणून. तो म्हणतो, की "ठीक आहे, देतो बायंगी." तर तो ₹25,000 मध्ये बायंगी द्यायला त्याला तयार होतो. पण तेव्हा तो सांगतो, "बायंगी म्हणजे हे काय खायचं काम नाहीये. बायंगी हा विचित्र आणि भयानक प्रकार आहे. तो तुमची श्रीमंती देखील तुम्हाला दाखवू शकतो आणि एखाद्या क्षणी तो तुम्हाला भिकारी सुद्धा बनवू शकतो. तुम्हाला उद्ध्वस्त देखील तुमचं जीवन करू शकतो. अशी ही बायंगी आहे. ती तुम्हाला तोलणार असेल तर तुम्ही सांगा" म्हणून. तर तो म्हणतो, "हे ठीक आहे. तुम्ही फक्त द्या. त्याची जे काय त्याचं देणं आहे किंवा काय आहे ते मला तुम्ही सांगा, रीतिरिवाज सांगा, मी ते सगळे करेन." आता तो मांत्रिक एका हातामध्ये आपल्या नारळ घेतो आणि त्या नारळाला तो बुका लावतो. कारण बायंगीला हळदी-कुंकू लावलं जात नाही. तर तो बुका पूर्ण काळा त्या नारळाला तो लावतो आणि सांगतो, की "ही बायंगी आहे. याच्यामध्ये मी आता एक प्रेतात्मा याच्यामध्ये बंद करून तुला देणार आहे." आणि तो देणार आहे तो काही कालावधीसाठी आणि तो कालावधी संपल्यानंतर मात्र तुला ती परत बायंगी माझ्याकडे आणून द्यायची आहे. तो कालावधी संपताना त्याच्या अगोदर आणून दे किंवा तुला जर मध्येच समजा आता ही बायंगी आणण्याचे कालावधी असतात. 1 वर्षासाठी बायंगी आणतात, कोण 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, 20 वर्षासाठी. तर ती बायंगी त्या मुठ्ठीत पुन्हा त्या मांत्रिकाकडे रिटर्न दिली पाहिजे आणि समजा जर आपण 5 वर्षासाठी बायंगी आणलेली आहे आणि त्या बायंगीचा जर आपल्याला त्रास होतोय किंवा एका क्षणी आपल्याला हे कळलं, की ही बायंगी आणणं हे बरं नाही. कारण काय करते, बायंगी काय करते, दुसऱ्याचं ओरबाडून आणून तुमच्याकडे देते. म्हणजे त्याच्याशिवाय शाप तुम्हाला लागतातच आणि ह्या गोष्टी वाईटच असतात. एखाद्याचं ओरबाडून आणणं किंवा शॉर्टकट पद्धतीने श्रीमंत होणं किंवा पैसा कमवणं हे सगळं वाईट असतं. त्यामुळे मांत्रिक सांगतोय, की ती तुम्ही मुठ्ठीच्या आत माझ्याकडे स्वाधीन करायची किंवा तुम्हाला ती बायंगी तुम्ही 5 वर्षासाठी नेली आणि तुम्हाला 2 वर्षांनी आता ती नको आहे, तर देखील तुम्ही माझ्या स्वाधीन केली तरी चालेल.
परंतु त्या मूर्तीच्या आत मात्र तुम्ही ती स्वाधीन केली पाहिजे. तर मित्रांनो, असं करता तो म्हणतो, की "ठीक आहे, आता ह्याचे जे चालीरीती आहेत त्या मला सांगा." तर तो मांत्रिक सांगतो, "चालीरीती तशा काही नसतात. तुझ्या घरामध्ये जेव्हा ती बायंगी न्यायची आहे, तेव्हा तुझे जे देव असणार, देवाचे फोटो, मूर्ती असणार किंवा तुझ्या घरचा जो आकार वगैरे काय नारळ असेल, तो एका खोलीमध्ये ठेवायचं सगळं नेऊन आणि बायंगीला एका देव्हाऱ्यामध्ये दुसऱ्या खोलीत ठेवायचं पाटावरती आणि त्याची रात्रीची बुक्का लावून पूजा करायची. तुझ्या देवांची पूजा वेगळी करायची. दोघांच्या वेगवेगळ्या खोल्या असल्या पाहिजे का नाही. देव म्हणजे ही पॉझिटिव्ह शक्ती आहे आणि जी बायंगी ती निगेटिव्ह शक्ती आहे. दोन्ही शक्ती एकत्र राहू शकत नाही आणि त्यामुळे देवांचं सगळं जे तुझं आदस्थान आहे ते सगळं वेगळं कर आणि बायंगीचं वेगळं कर. तो म्हणतो की ठीक आहे आणि त्याप्रमाणे तो घरी बायंगी आणतो आणि घरी आणल्यानंतर त्याची पूजा अर्चा मात्र याची रात्रीची सुरू होते. जे काही मंत्र म्हणायचे असतात. अमावास्येला जो भक्ष्य द्यायचा असतो, वर्षातून जो भक्ष्य द्यायचा असतो नारळ कोंबड्याचा, तो सगळं ते देणं सगळं चालू असतं. मित्रांनो, आता मात्र पुढच्या 2-3 वर्षामध्ये ह्याची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारते. लोक सगळे विचार करू लागतात, की अचानक हा म्हणजे याला अन्नाला महाग असलेला हा मनोहर, हा शेती करणारा आणि याची परिस्थिती अचानक कशी काय सुधारली? 1 टू व्हीलर झाली, 2 झाले, घर चांगलं व्यवस्थित केलं. हळू म्हणता फोर व्हीलर ह्याच्या अंगणामध्ये येऊन लागली आणि हा सगळा झालेला बदल ना सगळे लोक पाहत होते आणि कोकणातले लोक ओळखतात, की अचानक एखाद्याची श्रीमंती जर दिसायला लागली तर समजायचं याने बायंगी आणली आणि त्या बायंगीमुळे हे सगळं होतंय. आता बायंगी जेव्हा एखादा माणूस असतो त्या आजूबाजूच्या माणसांमध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये, गावातल्या लोकांमध्ये दहशत पसरते. कारण बायंगीचं कामच आहे, की दुसऱ्याचं ओरबाडायचं आणि तुम्हाला आणून द्यायचं. म्हणजे कोणतरी भिकारी होणार, तेव्हा तुम्ही श्रीमंत होणार आणि हा सगळा प्रेतात्मा त्या नारळामध्ये असलेला ती बायंगी हे सगळं करत असते. आणि मित्रांनो, असंच करता हा श्रीमंत होतो बऱ्यापैकी पैसा, अडका, धनसंपत्ती याच्याकडे सगळे आहेत आणि भावांच्या लेव्हलला याच्या त्या श्रीमंती आलेली असते. ह्याच्याकडे सुद्धा 2 गाड्या लागलेल्या असतात. परंतु त्या सगळं होतं ते सगळं शेतीतून. आता लोकांना कळत नाही शेतीतून याचं उत्पन्न केवढं होणार आणि हा किती श्रीमंत होणार, किती पैसे कमवणार शेतीतून. काजूची झाडं होती, आंब्याची झाडं होती, त्यानंतर भात शेती होती, सुपारीची झाडं होती. याचं उत्पन्न होऊन होऊन किती होईल? एका वर्षी काय होतं, थोडासा पाऊस त्या वर्षी कमी होतो आणि दुष्काळ पडल्यासारखा होतो आणि ह्याने जी भातशेती केलेली असते म्हणजे सगळ्यांची भातशेती करपू लागते. व उत्पन्न सगळं कमी होतं त्या वर्षी. सगळेच लोक चिंतेत असतात, यावर्षी खायचं कसं, घर कसं चालवायचं आणि सगळ्यांच्या प्रमाणे ह्याच्या मनोहरच्या देखील शेतामध्ये तोच प्रकार असतो. शेत जळालेलं असतं, कुठे-कुठे भात चांगलं असतं. आता भात कापणीचा सीझन दसरा दिवाळीच्या नंतर शेतकऱ्यांचा सुरू होतो. दसरा दिवाळीला सगळेजण भात कापणी आपापली करतात आणि मग ते सगळं भात घरी आणून अंगणामध्ये ठेवलं जातं आणि अंगणामध्ये ठेवल्यानंतर ना कोकणामध्ये अशी एक चालरीती आहे किंवा अशी एक परंपरा आहे, खळेरास केली जाते. म्हणजे ती जी भाताची रास असते अंगणामध्ये ना त्याच्यासमोर पानं वगैरे ठेवून आंब्याची, नारळ ठेवून, एक कोंबडा ठेवून गाऱ्हाणं घातलं जातं आणि त्या कोंबड्याला तिथे त्याचा बळी दिला जातो आणि त्याचं जेवण घरातली माणसं, आजूबाजूच्या शेजाऱ्यांना जर तुम्हाला बोलवायचं असेल, तर ती माणसं त्या जी भाताची रास असते धान्याची जी खळ्यामध्ये, अंगणामध्ये त्याच्यासमोर ते बसून जेवण वगैरे करून तो प्रसाद घेतला जातो. ती खळे रासाची पद्धत आहे. तसे सगळेजण आपले खळे रास करायचे. यावर्षी सगळेजण नाराज होते, की भात अतिशय कमी झालं होतं. उत्पन्न खूप कमी आलं होतं. आता खळे रासाची आजचा दिवस होता तो होता मनोहरचा. आज काय मनोहरची खळे रास होती. त्याने आजूबाजूच्या 2-4 शेतकऱ्यांना त्याचे जे कोण जवळचे होते त्यांना बोलावलं. आता ते सगळे याच्याकडे यायला अगोदर घाबरायचे कारण त्यांना माहिती होतं याच्याकडे 100% बायंगी आहे. त्याच्यामुळे ह्याच्याकडे जाणं तसं काय म्हणजे बरं नाही असं त्यांचं मत होतं. तरी देखील नाही असं म्हणायचं म्हणून खळे राशीला हे सगळेजण त्याच्याकडे रात्री येतात आणि हा खळे राशीची म्हणजे जी खळ्यामध्ये जी भाताची रास करून ठेवली होती त्याच्यासमोर नारळ, कोंबडा वगैरे पानं ठेवून गाऱ्हाणं घालतो. तिथे दिवाबत्ती करतो आणि तो कोंबडा कापून तिथे जेवण वगैरे करतात. जेवण जसं करतात ना, ते खळ्यामध्ये जी रास ठेवलेली असते ना, ती अशी अवाढव्य मोठीच्या मोठी दिसू लागते. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी गेलं होतं तर 5-1 क्विंटल भात होता. आता ते भात 20-1 क्विंटल त्यांना दिसू लागतं त्या खळ्यामध्ये आणि ते सगळे अचंबित होतात, की हा काय प्रकार आहे? आमच्या सगळ्यांसारखं ज्याचं पण भात जळालं, पावसाअभावी ह्याचं पण उत्पन्न कमी झालं नाही. ह्याच्या आखाड्यामध्ये एवढी
20 क्विंटल होईल एवढं भात कसं काय? याचं उत्पन्न एवढं कसं? आम्ही तर सगळे म्हणतोय, की आमच्याप्रमाणे याचं झालं पाहिजे होतं. याचं उत्पन्न तर 4 पटीने झालं. सगळ्यांना आता हाच संशय होत आहे. हा सगळा बायंगीचा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्या खळ्याराशीला जेव्हा आपण आलो, तर एवढं धान्य त्याच्या खळ्यामध्ये पडलेलं आहे. त्याने ढीग करून ठेवलेला आहे. सगळेजण आता जेवून वगैरे घरी जाताना एकमेकांशी चर्चा करतात, की "अरे मनोहरचं भात एवढं कसं झालं?" सगळे म्हणतात, "अरे बायंगी आणली ना, त्या बायंगीने आणलंय कोणाचं तरी ओरबाडून आणि याला दिलंय. याचं घर भरलंय. बरं मनोहरचं बरं होणार नाही हां. या बायंगी त्याला हे पुरे पडणार आहे किंवा त्याला पोचवणार आहे. त्याचा सर्वनाश करणार आहे." हे सगळे शेजारी म्हणतायत. आणि मित्रांनो हळू ना त्याची भरभराट होत जाते. आजूबाजूच्या गावात जे शेजाऱ्याचे त्या बाकीचे लोकं असतात त्यांचं उत्पन्न कमी होत जातं आणि ह्याची भरभराट होते. आणि मित्रांनो असं करता मग त्याची ती सगळी परिस्थिती सुधारल्यानंतर भावांबरोबर देखील ह्याची भांडणं-बिंडणं सुरू होतात आणि भावांपेक्षा ह्याची आर्थिक परिस्थिती चांगली होते आणि आपापसात यांचे वाद वगैरे सगळं सुरू असतं. आणि मित्रांनो एका दिवशी काय होतं त्याला एकुलता एक जो मुलगा असतो ना, तो मुलगा रोडवरनं म्हणजे तो कॉलेजमध्ये असतो आणि कॉलेजमधनं घरी येत असताना त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि एक फोर व्हीलरवाला त्याला उडवतो आणि तो उडवल्यानंतर त्याचा मृतदेह अक्षरशः जमिनीवरती पडतो. त्या रस्त्यावरती रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला असतो आणि अक्षरशः तो तडफडत असतो आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. हा आता मृत्यू झाल्यानंतर तो एवढा मनोहर डिप्रेशनमध्ये जातो, की एकुलता एक मुलगा होता आपला आणि म्हणजे वंशाचा दिवा होता. कारण तो एकुलता एक मुलगा होता. त्याला आणखी मुली वगैरे पण नव्हती. आता करायचं काय? आता ही धनसंपत्ती सगळी काय करायची आहे? एवढं हे कमवलेलं आहे, ते काय करायचंय? आणि तो थोडासा डिप्रेशनमध्ये जातो. त्याच्या मनावरती थोडासा परिणाम होतो आणि तसं वेडसर असल्यासारखा वागायला लागतो. आणि ह्या सगळ्या वागण्या त्या वर्षीचं जे त्या भयंगीचं देणं असतं, वर्षाचा जो नारळ कोंबडा त्याला द्यायचा आहे, तो मांत्रिकाने त्याला सांगितलेला असतो. तो वर्षाचा नारळ कोंबडा ज्या बायंगीचं देणं असतं, तर देणं तो त्या वर्षी देत नाही. आणि तो पूर्ण डिस्टर्ब झालेला असतो. आणि त्याला आता ते जीवन नकोसं वाटायला लागलं. पण बायंगीने आपलं काम केलं होतं. तिला त्या बायंगीला जेव्हा भक्ष्य मिळाला नाही, तिचं जे मागणं होतं किंवा तिचं जे देणं होतं ते पूर्ण झालं नाही मनोहरकडून. म्हणून बायंगी सरळ त्या नारळातून उठून त्या मांत्रिकाकडे गेली. आणि मांत्रिकाकडे अक्षरशः जाऊन त्या मांत्रिकाला सगळं समजलं कारण त्याला ती सगळी विद्या अवगत होती आणि त्या मांत्रिकाला तिने जाऊन सांगितलं, की माझं ह्या वर्षीचं देणं त्याने दिलं नाही. त्याच्यामुळे मी आता ह्याला जगू देणार नाही. मी ह्याला भिकेला लावणार नाही. याचं जीवन उद्ध्वस्त करणार. असं तो सगळं बायंगी त्या मांत्रिकाला सांगू लागते आणि मांत्रिक मग तो पाहुणा घेऊन आलेला असून त्याला तो निरोप देतो आणि त्याला सांगतो, की मनोहरला बोलवलं म्हणून सांग इकडे. की काहीतरी मोठा प्रॉब्लेम त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये होणार आहे. तो पाहुणा मनोहरला घेऊन जातो, तर मनोहर तो वेडसरच असल्यासारखा वागत असतो. कारण हे सगळं अनितीच्या मार्गाने, वाईट मार्गाने सगळी कमवलेली धनसंपत्ती, सगळ्यांचे शिव्या-शाप आणि ज्या मार्गाने कमवता नये त्या मार्गाने ते सगळं कमवलेलं असतं. त्यामुळे ते एक त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला असतो, याची मानसिक स्थिती बिघडलेली असते. त्यामुळे तो मांत्रिकाकडे जाऊन देखील मनोहरला काही फरक पडत नाही आणि तो अक्षरशः वेडसरासारखा तिथे जाऊन वागू लागतो आणि बायंगी मात्र त्या मांत्रिकाला सांगत असते कारण त्यांची भाषा बायंगीची त्या मांत्रिकाला कळत असते. ती म्हणते, की "मी याला संपवणार, याचं जीवन उद्ध्वस्त करणार, याला भेकेला लावणार" म्हणून. आणि मित्रांनो तसंच होतं. एके दिवशी त्याचा देखील मनोहरचा मृत्यू होतो आणि एकच बायको म्हणजे ती त्या कुटुंबामध्ये राहते. कारण हे तिघांचं कुटुंब असतं. मनोहर, मुलगा आणि त्याची बायको. मनोहरचा मृत्यू होतो, मुलाचा मृत्यू होतो अपघातामध्ये आणि मनोहरची बायको फक्त कुटुंबामध्ये एकटी राहते आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये जे सगळं वैभव मिळालंय, सगळी श्रीमंती, सगळी धन-धान्य, सगळं गाड्या वगैरे सगळं निघून जातंय. काही ना काही कारणातून आर्थिक संकटं येतात. त्याच्या पत्नीवरती अ, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काही ना काही कारणावरून तर सगळी संपत्ती निघून जाते आणि जसा तो होता पूर्वी बायंगी आणण्याच्या पूर्वी जशी त्याच्या कुटुंबाची स्थिती होती ना, तशा स्थितीवरती येऊन त्याची स्थिती पुन्हा एकदा राहते. आणि मग बायकोला देखील कळून सुद्धा की ही जी बायंगी आणली ती भरायची नाही किंवा असा आणि तिच्या मार्गाने कमवलेला पैसा, धनसंपत्ती ही काहीच कामाची नाही. तर हे सगळं अ, जे जाणार होतं ते घेऊनच गेली ती बायंगी. शेवटी त्याला धुळीला मिळवलं. त्याला होतं तसं त्या झिरो करून टाकलं त्या बायंगीने. तो असा एक प्रकार मनोहर नावाच्या त्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये घडला होता.
मग मित्रांनो, हे बायंगीचं कामच हे असं आहे, की दुसऱ्याचं ओरबाडायचं आणि तुमचं घर भरायचं, तुमचं भलं करायचं. तुमचं भलं करताना कोणतरी भेकीला लागलेला असतो, हे 100%. कारण हे जे प्रेतात्मा असतात त्यांना नवीन उत्पत्ती काही करता येत नाही. पण तशी वाईट शक्ती असल्यामुळे ती वाईटच कामं करणार. एखाद्याचं ओरबाडून तुमच्या स्वाधीन करणं हे त्यांचं काम असतं. तर मित्रांनो, हा एक मनोहर नावाचा असा एक व्यक्तीचा एक अनुभव होता. मित्रांनो, दुसरा एक असा अनुभव आहे. तर दिनकर नावाचा एक माणूस होता. त्याच्या कुटुंबामध्ये 2 त्याचे मुलगे होते. तो आणि त्याची पत्नी. त्याचा धंदा काय होता, तर पर्यटकांसाठी लागणारे कोकणामध्ये त्याच्याकडे 2-3 गाड्या होत्या छोट्या फोर व्हीलर आणि पर्यटकांसाठी तो भाड्याने वगैरे किंवा कोण फिरायला जात असेल, तर त्यांच्यासाठी तो गाड्या भाड्याने वगैरे द्यायचा. परंतु एवढं म्हणजे चांगली परिस्थिती असून देखील त्याला तो हव्यास होता, की ह्याच्यापेक्षा श्रीमंती 4 पटीने आपल्याकडे असली पाहिजे. आपल्याकडे 10-12 गाड्या असल्या पाहिजे. आपली ट्रॅव्हलिंग एजन्सी असली पाहिजे. आपण खूप श्रीमंत असलं पाहिजे गावात, असं त्याचं ते स्वप्न होतं. त्यासाठी तो काहीही करायला तयार होता. आता ह्या 2-3 गाड्यांच्या जीवावरती आणखी एवढी श्रीमंती मिळवणं हे त्याच्यासाठी काही शक्य नव्हतं. आणि त्याने देखील हाच मार्ग निवडला, की बायंगी आणायची, तिची पूजा-अर्चा करायची आणि आपण श्रीमंत व्हायचं. साम, दाम, दंड भेद सगळ्याचा वापर करायचा, पण आपल्याला श्रीमंत व्हायचंय. तो असाच एक दिवशी ती फोर व्हीलर घेऊन बायंगी देणाऱ्या मांत्रिकाकडे जातो आणि त्याला तो सांगतो, की "महाराज, तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे पैसे मी देईन. तुम्हाला 5, 10,000, 20,000, 25,000, 1,00,000 रुपये जरी पाहिजे असतील तर मी तुम्हाला देईल, पण तुम्हाला बायंगी पाहिजे आणि ती मी घेऊन जाणार आहे, कारण मला श्रीमंत व्हायचंय." बस. तो मांत्रिक सांगतो, "ठीक आहे, तुझी अशी इच्छा आहे आणि तू जर तुला न्यायची आहे तर पण मी तुला देऊ शकतो. पण ऑलरेडी तू श्रीमंत आहेस आणि आणखी किती श्रीमंती पाहिजे तुला? सगळं कुटुंब ठीक-ठाक आहे, तुझ्याकडे सगळं आहे." तर म्हणतो, "नाही, मला अजून श्रीमंत व्हायचं आहे आणि त्यासाठी मला बायंगी पाहिजे. तुम्ही पैसे बोला, ते पैसे मी तुम्हाला देईन आणि ती बायंगी मला घेऊन जायची. मला श्रीमंत व्हायचं आहे." तो वेड्या-पिशासारखा करू लागतो. मांत्रिक म्हणतो, की "ठीक आहे, एवढा जर तुला उतावीळ झाला असेल बायंगी न्यायला, तर मी तुला बायंगी देईन." तो म्हणतो, की बायंगीचे 2 प्रकार आहे. बायंगी एका नारळामध्ये तो प्रेतात्मा असतो ना, तो प्रेतात्मा मी तुला घालून त्याच्यामध्ये कैद करून नारळाच्या रूपामध्ये मी तुला देईन. त्याची पूजा-अर्चा करायची घरात जाऊन. त्याला वर्षातून जे देणं आहे ते द्यायचं. त्याला खुश ठेवायचं, तो तुला खुश ठेवणार. तुझं घर भरून दार ओतणार. तुझ्या श्रीमंती आहे, सगळी सुख पायाशी लोळून घेतील. एवढी श्रीमंती येईल. दुसरा बायंगीचा प्रकार आहे, की जी हुकमाची बायंगी आहे. म्हणजे तू सांगायचं तुला बायंगी पाहिजे आणि मी हुकूम करणार त्या प्रेतात्म्याला, त्या बायंगीला, ती बायंगी तुझ्या घरी जाणार. पण जसं तुला राहण्यासाठी घर पाहिजे असतं किंवा त्याला सुखसोयी पाहिजे असतात, तसं बायंगीला देखील घर पाहिजे असतं. आता हुकमाच्या बायंगीला लागतं ते झाड. ते झाड सांग, त्या झाडावरती मी त्या बायंगीला, त्या प्रेतात्म्याला पाठवेन आणि तो तिथे राहून तुझी भरभराट करेल. आता हा म्हणतो, की ठीक आहे. जर हे नारळ नेऊन पुजायचा, घरातल्या देवांना दुसरीकडे करायचं, त्याला देणं द्यायचं, हे सगळं करण्यापेक्षा जर हुकमाची बायंगी अशी एखाद्या झाडावरती येत असेल, तर ती चांगली. काहीच करायला नको, लोकांना देखील समजणार नाही. दिनकर म्हणतो, की "महाराज, हे ₹10,000 एक्स्ट्रा घ्या आणि मला हुकमाची बायंगी द्या." तो म्हणतो, "मग झाड सांग तुझ्या घराच्या आजूबाजूला कुठच्या झाडावरती तुला पाहिजे असेल, पण त्या झाडाची राखण तुला गेली पाहिजे. ते झाड मोडताना, ते झाड तोडलं जाताना, त्या झाडाच्या आजूबाजूला स्वच्छता राखली पाहिजे, ह्याची सगळी काळजी तू घेतली पाहिजे. जर झाड ते मोडलं, तर बायंगी माझ्याकडे निघून येणार आणि मग ती तुला मात्र त्रास देणार. आणि दुसरी गोष्ट, बायंगी देताना तुला मी 10 वर्षासाठी देतोय. 10 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर ती परत बायंगी मला तू आणून द्यायची आहे. कारण ती बायंगी परत मला कोणाला तरी दुसऱ्याला द्यायची आहे. कारण बायंगी म्हणजे काय, असा काय ढीग पडलेला नसतो. एकाकडनं आणायची, परत ती दुसऱ्याला द्यायची. त्याच्याकडनं आणायची, परत ती तिसऱ्याकडे द्यायची. असा तो प्रकार असतो. तर तो म्हणतो, "हुकमाची बायंगी तुम्ही मला द्या. माझ्या घराच्या बाजूलाच लागून एक जांभळाचं झाड आहे. त्या जांभळाच्या झाडावरती त्या बायंगीला तुम्ही पाठवा. तिला हुकूम द्या, त्या जांभळाच्या झाडाचं रक्षण मी करेन. त्याची जी काही सेवा करायची आहे बायंगीची." तो म्हणतो, "सेवा म्हणजे काय? अमावास्येला त्याला भक्ष्य द्यायचा. प्रत्येक अमावास्येला आणि वर्षातून एक 4 पायाचा भक्ष्य. जर तुला बकरा द्यायला नाही मिळालं, तर 2 कोंबडे एकत्र कापायचे म्हणजे ते 4 पाय होतात. वर्षातून 4 पाय आणि दर अमावास्येला 1-1 कोंबडा द्यायचा. आणि बस तुझ्या सगळ्या आकांक्षा सगळ्या पूर्ण करणार. तुझ्या श्रीमंती तो सगळं घरामध्ये सगळी श्रीमंती आणून देणार.
तो म्हणतो की जांभळाच्या झाडावरती ती बायंगी पाठवा. मांत्रिक मंत्राच्या साहाय्याने तो हातामध्ये उदी घेतो, ते फुकतो आणि बायंगी ऑटोमॅटिक ती जाऊन त्या जांभळाच्या झाडावरती राहायला लागते. तिथे गेल्यानंतर हा त्या जांभळाच्या झाडाकडे पाहतो आणि ते जांभळाचं झाड अक्षरशः असं थरथरल्यासारखं आणि त्या झाडावरनं असा गुरगुरल्यासारखा असा गुरगुरल्यासारखा आवाज येऊ लागतो. ह्याची खात्री पडते की बायंगी या झाडावरती आलेली आहे. दर महिन्याला लागणारा त्याला जो कोंबडा आहे, काळा कोंबडा, तो त्याला देतो. वर्षातून एक 2 कोंबडे म्हणजे जोड द्यायची असते ती. ती जोड देखील देतो आणि अक्षरशः याची परिस्थिती काही 1-2 वर्षामध्ये बदलून जाते. आता ती मांत्रिकाने ती 10 वर्षासाठी बायंगी त्याला हुकमाची दिलेली असते. 10 वर्षात त्याला परत करायची. पहिल्याच 2-3 वर्षामध्ये ह्याची परिस्थिती एवढी सुधारते की 10-12 गाड्या त्याच्याकडे होतात. स्वतःची ट्रॅव्हलिंग एजन्सी होते. 2-3 अशा मोठ्या लक्झरी वगैरे त्याच्या होत्या आणि भरपूर तो श्रीमंत गावामध्ये होतो. म्हणजे पंचक्रोशीमध्ये एवढी श्रीमंती कोणाकडे नव्हती. एवढी श्रीमंती त्याच्याकडे येते. सगळ्या गाड्या, ती ऑफिस, त्याच्यानंतर ते सगळं वैभव त्याच्याकडे येतं आणि ही सगळी त्याची तो सेवा मात्र करत असतो. तेव्हा त्याचं वय असतं एक 50च्या आसपास. 10 वर्षासाठी आणलेली ती बायंगी असते. 2-3 वर्ष शिल्लक असतं म्हणजे 7 वर्ष झालेले असतात. 7 वर्षामध्ये हा भरपूर श्रीमंत झालेला असतो आणि बायंगीची आता शेवटची 3 वर्ष राहिलेली असतात. त्या 3 वर्षाच्या आत दिनकरला ती बायंगी त्या मांत्रिकाकडे पुन्हा नेऊन द्यायची असते. म्हणजे पुन्हा जाऊन त्याला सांगायचं, की त्या बायंगीला तू पुन्हा बोलवून घे म्हणून. माझी जी काही इच्छा होती त्या सगळ्या पूर्ण झाल्या. ह्याला हव्यास होता. अजून थोडी श्रीमंती आली पाहिजे, अजून 4 गाड्या झाल्या पाहिजेत, अजून पैसा झाला पाहिजे, अजून दागिने आले पाहिजे, अजून 2 घरं झाली पाहिजे, अजून 2 फ्लॅट झाले पाहिजे. या सगळ्या नादामध्ये शेवटचं 1 वर्ष शिल्लक होतं. तरी देखील ह्याला त्याची जाणीव होती नेऊन द्यायची आहे. त्याला सांगायचंय बायंगी परत घे. पण तो म्हणतो अजून 2 महिने जाऊ दे. आणि शेवटची 5-6 महिने राहिलेले असताना ह्याला अटॅक येतो आणि ह्याचा त्याच्यामध्ये मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर मग त्या कुटुंबावरती शोककळा पसरते. आता मुलं सुद्धा मोठी झालेली असतात. ती आता सगळा व्यवहार सगळा त्याचा तो बिझनेस दोन्ही मुलं थोड्या-थोड्या गाड्या वाटून घेतात आणि सांभाळू लागतात. आणि आता ती बायंगी असते ना त्या जांभळाच्या झाडावरती, ती त्याच्या पत्नीला फक्त माहीत असते आणि त्यालाच माहिती असतं आता ह्याचा मृत्यू झालाय. मुलांना ह्या गोष्टीची कल्पना त्याने दिली नसते. आणि आता पत्नी जिवंत होती, पण पत्नी त्या मुलांना कशी सांगणार किंवा हे बरं नाही. ह्या पत्नीला देखील माहिती असतं, की ही बायंगी ही जास्त दिवसाची नाही. हे सगळं वैभव ती बायंगी कधीतरी घेऊन जाणार. हा मुलांना त्रास होऊ नये म्हणून मुलांना ती काही सांगत नाही, की ह्या जांभळाच्या झाडावरती काय आहे आणि तिला देखील माहीत नसतं, की जांभळाच्या झाडावरती ती हुकमाची बायंगी आणून आपल्या नवऱ्याने ठेवलेली आहे. त्याला बायंगी आणलेली आहे, हे सगळं त्या पत्नीला माहिती होतं. मुलं आता काय करतात? घर होतं ना, आता घर थोडंसं मोठं करायचं. आलिशान असं मोठं घर बांधायचं. 3,000-4,000 स्क्वेअर फूटमध्ये अशी त्यांची इच्छा होती. कारण श्रीमंत होती, पैसा होता. करायचं काय? आता मोठं घर बांधायचं. मोठं घर बांधायचं, तर पहिलं घर हे ते पाडणं त्यांना साहजिक होतं. पहिलं घर पाडायचं आणि तो प्लॉट तयार करायचा. पहिल्या घराच्या बाजूला ते जांभळाचं झाड होतं एक 5-6 फुटावरती आणि त्याच्यावरती ती बायंगी होती. कोणालाही माहीत नाही. मुलं काय करतात, घर जमीनदोस्त करतात जे-सी-बीच्या साहाय्याने आणि ते बाजूला असलेल्या त्या बायंगीच्या झाडाच्या म्हणजे ते जांभळाचं झाड ज्याच्यावरती बायंगी असते, ते झाड मात्र जे-सी-बीच्या त्या बकेटच्या साहाय्याने कुंपळून टाकण्याचा प्रयत्न करतात. पण ते बराच वेळ कुंपळत नसतं. बराच वेळ कुंपळत नसतं. हलवतोय तो तिकडून-इकडून खोदतोय जे-सी-बी वाला, परंतु ते काही हलत नसतं. एका क्षणी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो जे-सी-बी वाला आणि ते झाड अक्षरशः असं पूर्ण म्हणजे काढून तो असं बाजूला टाकतो. जसं ते झाड बाजूला टाकतो ना, तसं ते झाड असं व्हायब्रेट व्हायला लागतं, थरथरायला लागतं. असं त्याची पानं, त्याच्या फांद्या अशा थरथरायला लागतात. आजूबाजूचे शेजारी, त्याची मुलं, दिनकरची मुलं, त्याची पत्नी, तो जे वाला सगळे पाहून आश्चर्यचकित. हा काय प्रकार आहे? एखाद्या माणसासारखं असं तडफडत होतं ते झाड. त्याची पानं, त्याच्या फांद्या अक्षरशः अशा थरथरत होत्या. परत बंद व्हायच्या, परत थरथरायच्या, परत बंद व्हायच्या, परत थरथरायच्या, परत बंद व्हायच्या. आणि असं ते झाड जवळ अर्धा पाऊण तास थरथरत होतं आणि एका क्षणी मात्र ते असं पूर्ण शांत झालं आणि त्याच्या फांद्या वगैरे अशा पूर्ण गळून पडल्या. पानं वगैरे त्याची गळून पडायला लागली, हिरवी पानं त्या जमिनीवरती. आणि ह्यांना काही कळेना की काय झाड आहे? आता तर हे हिरवंगार असलेलं झाड जमिनीवरती पडलं, ते फांद्या त्याच्या लगेच अशा खाली जमिनीकडे वाकल्या
किंवा पानं त्याची गळायला लागली. यांना काही समजेना. ते बकेटच्या साहाय्याने ते ढकलून दिलं झाड दिनकरच्या मुलांनी. ते बायंगी भूत जेव्हा त्याचं घर म्हणजे ते जांभळाचं झाड जेव्हा नष्ट झालं, तर ते पुन्हा त्या मांत्रिकाकडे गेलं आणि मांत्रिकाला जाऊन सांगितलं, की असं-असं आमचं घर त्या दिनकरच्या मुलांनी उद्ध्वस्त केलं माझं घर. आता मी त्यांना जगायला देणार नाही. आणि तसंच झालं होतं. 10 वर्ष पूर्ण व्हायच्या आत ती बायंगी, ते हुकमाची बायंगी त्याला मांत्रिकाला परत द्यायची होती. ती देखील दिली नव्हती. त्याच्यात आणि भर म्हणजे ते जे बायंगीचं घर होतं म्हणजे ते जांभळाचं झाड होतं, ते देखील खुडून टाकलं होतं. त्याच्यामध्ये ती बायंगी क्रोधित झाली आणि ती त्या मांत्रिकाला जाऊन सांगली, "ह्यांना मी जगायला देणार नाही. ह्यांचा मी सर्वनाश करणार. ह्यांना ना मी धुळीला मिळवणार. ह्यांचं जीवन उद्ध्वस्त करणार, संसार उद्ध्वस्त करणार." असं ती सांगायला लागली. तो मांत्रिक त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. कारण दिनकरचा मृत्यू झाला. ती बायंगीची जी अट होती 10 वर्षाच्या अगोदर नेऊन द्यायची, ती देखील पूर्ण झाली नव्हती. त्याच्यात ते जांभळाचं झाड तोडलं गेलं, ज्याच्यावरती बायंगी मांत्रिकाने पाठवली होती. मांत्रिकाकडे आता काही पर्याय नव्हता. कारण ती बायंगी आता मांत्रिकाचं देखील ऐकणार नव्हती. कारण हे सगळे नियम मोडले गेले होते. आणि अक्षरशः मित्रांनो, त्यानंतर ती बायंगी, ते जे भूत होतं, तो प्रेतात्मा होता, त्यांच्या घराच्या आजूबाजूला अक्षरशः वावरू लागला. चित्र-विचित्र घटना त्यांच्या कुटुंबामध्ये घडू लागल्या. आर्थिक सगळी त्यांची जी परिस्थिती होती ती कोलमडली. आरोग्याच्या सगळ्या समस्या कुटुंबामध्ये निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये पैसा जाऊ लागला. जी ट्रॅव्हलिंग एजन्सी होती त्याच्यामध्ये त्यांची ॲक्सिडेंट होऊ लागली गाड्यांची आणि अक्षरशः ती जी त्यांची ट्रॅव्हलिंग एजन्सी होती ती पूर्ण भिकेला लागली. अक्षरशः सगळा पैसा त्या व्यवहाराचा त्या बायंगीच्या माध्यमातून जो कमवला होता दिनकरने, तो सगळा जसाच्या जसा म म निघून गेला. आणि हे सगळे गरीब बनले आणि ह्यांची परिस्थिती जशी होती तशी आली त्यांच्यावरती. आणि लोकांना काही समजेना, की अशी एवढी श्रीमंती 7-8 वर्षाची 1-2 वर्षामध्ये हे पूर्ण भिकारी झाले. यांच्या बँक बॅलन्स यांच्या खात्यामध्ये म्हणजे अन्नधान्य आणण्यासाठी सुद्धा यांच्या खात्यामध्ये पैसे राहिले नाही. एवढे भिकारी झाले. फक्त राहिलं ते घर त्यांच्याकडे. बाकी सगळ्या जमीन-जुमला, दागदागिने, गाड्या सगळ्या गेल्या आणि ते घर राहिलं आणि त्या घराच्या आजूबाजूला अक्षरशः तो गुरगुरल्याचा जो आवाज होता ना, त्या बायंगीचा, तो नेहमी त्या घराच्या आजूबाजूला यायचा. नेहमी आजूबाजूला यायचा. आणि त्याच्या पत्नीला त्याची थोडीशी अशी कल्पना होती आणि त्याने मुलांना मग त्याने सांगितलं, की तुमच्या वडिलांनी असा बायंगी असा काहीतरी प्रकार आणला होता आणि त्यामुळे आमची ही परिस्थिती 7-8 वर्षामध्ये सुधारली होती. आणि त्याच्यानंतर अचानक असे आपण पुन्हा एकदा गरीब झालो. हे सगळे प्रसंग आमच्यावरती ओढवले आणि गरीब झालो. परंतु नेमकं काय झालं होतं तिला मात्र कळालं नाही. आणि मित्रांनो, मग ते पुन्हा एकदा गरीब झाले आणि अतिशय त्यांची हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. सकाळचं मिळालं तर संध्याकाळचं मिळेल की नाही खायला, अशी परिस्थिती आली. तर मित्रांनो, याच्यातून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे किंवा असं समजून घ्यायचं आहे, की बायंगी हे जे भूत कोकणामध्ये विकत मिळतं, ज्याच्यातून तुमची भरभराट तुम्ही करून घेता. परंतु ह्या काही गोष्टी बऱ्या नाहीत. कारण कोणत्याही शॉर्टकट मार्गाने आपल्याला श्रीमंती, पैसा, अडका, धन-दौलत कमवता येत नाही. त्यासाठी घाम गाळावा लागतो, कष्ट करावे लागतात आणि त्यातून जे तुम्ही काही कमवता ते तुम्हाला यशाला येत असतं, तुम्हाला लाभाला येत असतं. परंतु अशा अनैतिक मार्गाने, अशा वाईट मार्गाने जेव्हा तुम्ही काही कमवता ना, ते थोडक्या दिवसाचं असते, ते तुमच्याकडे राहत नाही. आणि बायंगीचा जो हा प्रकार आहे, तो अतिशय डेंजर आहे. ती तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकते आणि ते असं करणं कधीही कोणी करू नये. मेहनत करा, मेहनतीने सगळं कमवा, जे तुमच्या आयुष्यभर तुम्हाला पुरेल. तुमचं जीवन सुखकर होईल किंवा तुमची मुलं-बाळं अतिशय चांगली राहतील. परंतु जे बायंगी आणतात ना, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा शेवट तुम्ही सगळीकडे चौकशी करा, सगळीकडे पहा. ज्याने बायंगी आणली, काही वर्ष मजेत गेली, काही वर्ष श्रीमंतीत गेली, पण त्याच्यानंतर मात्र ती घराणीच्या घराणी अक्षरशः संपली. ही सगळी उदाहरणं तुमच्या सगळ्यांच्या आजूबाजूला असतील. म्हणून कृपा करून कोणीही या बायंगीच्या शॉर्टकट पैसा कमवण्याच्या नादामध्ये पडू नका. बायंगीच्या नादामध्ये पडू नका. मेहनत करा, पैसा कमवा आणि चांगलं जीवन जगा. मित्रांनो, हा बायंगीचा अनुभव आणि ह्या भुताचा जो प्रकार आहे, तो आज मी तुम्हाला सांगितलेला आहे. नक्कीच कमेंट करून सांगा. असे काही तुमचे अनुभव असतील, तर ते देखील कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा. सगळ्या मित्रमंडळींना हे जे काही अनुभव असतील, तर ते सगळे अनुभव सगळ्यांना पाहू देत किंवा त्यांचा आस्वाद घेऊ देत. मित्रांनो, आजपर्यंत मी आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.